बातम्यांकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा आहे। काल त्यांनी भाजपच्या नेत्यांचं युतीतल्या नेत्यांची भेट घेऊन काही बैठका झाल्याचं कळतं। यावेळेला महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको अशा सूचना अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना केल्या, तर काही निकषाच्या आधारे जागा वाटप करावं, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत आणि लवकरात लवकर उमेदवार ठरवून जागा वाटप जाहीर करावं असंही अमित शहा यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळाव्यात, लोकसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांमुळे फटका बसला त्याचा फटका पुन्हा विधानसभेत नको असंही या बैठकीत ठरल्याचं कळतं। या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट दाखवावी अशा सूचनाही अमित शहा यांनी दिल्या आहेत। अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र जोरदार टीका केली। निवडणुका तोंडावर आल्यानं शहा यांचे दौरे वाढलेत असा टोला त्यांनी लगावला। आज नरेंद्र मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत, ज्यांना वाटतं त्यांना यावं, पण महाराष्ट्रात हा अवघड आहे। हरियाणा हातातून गेलेला आहे त्यांच्या। हरियाणात आम्ही जिंकत आहोत, 100% जिंकत आहोत। हरियाणानंतर महाराष्ट्रही जिंकू, जम्मू काश्मीरही जिंकत आहोत। सगळीकडे देशात विरोधी वातावरण आहे, त्यामुळे लोकसभेमध्ये एवढ्या सभा घेतल्यात, नरेंद्र मोदीजींनी घेतल्यात, अमित शहाजींनी घेतल्यात, काय परिणाम झाला? काही परिणाम होणार नाही। लोकांचं मत तयार झालेलं आहे, महाविकास आघाडीला जिंकवायचं। त्यामुळे ह्यांनी काय 5 काय 50 सभा घेतल्या तरी महाराष्ट्रात त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही।